हॅलो सर, मी लिओ कस्टमर केअर वाली बोलत आहे. बरं बरं, 2 मिनिटांनी फोन करा, जरा मी मीटिंग मध्ये बिझी आहे. सर, तुमच्या ह्या सिमचा रिचार्ज संपला आहे, प्लीज तुम्ही रिचार्ज करून घ्या. अरे तर हाव ना, करीन नाही मी रिचार्ज. तुम्ही तर अशा फोनावर फोन करताय की मी कसं एग्रीमेंट केलाय तुमच्यासोबत. 4-5 दिवस झाले नुसता फोनावर फोन करताय. सर तुमचं रिचार्ज संपून जाईल, सर तुमचं रिचार्ज संपून जाईल. अरे मला पण कळते की माझं रिचार्ज संपीन. तुम्हाला कळते की नाही कोणी मीटिंग मध्ये बिझी असेल. सर, तुम्ही आज रिचार्ज नाही केलं तर तुमची सिम बंद पडून जाईल. अरे पडली तर पडली सिम बंद, मी दुसरी घेऊन घेईन. मला तुमच्यासोबत बोलणंच नाही आता. तुम्ही तुमच्या मालकाचा फोन द्या. सर, तुम्हाला आमच्या सिम बद्दल कोणतीही जानकारी पाहिजे असेल तर तुम्ही मला विचारू शकता. लाईन देते वाटते. धीरे धीरे पटवणी पडी नेला. तुमच्या कंपनीमध्ये 50 वर्षाचा रिचार्ज आहे का? नाही सर, आमच्या कंपनीमध्ये 50 वर्षाकरता तर कोणी रिचार्ज प्लॅन नाही आहे. मला 50 वर्षाचा रिचार्ज पाहिजे होता. मला तुमचे परत परत कॉल न मेसेज नको बापा. का की मी मीटिंग मध्ये बिझी असतो. तुम्ही परत परत कॉल न मेसेज करता मला. 50 वर्षाचा रिचार्ज बापा पैशावाला दिसतोय. सॉरी सर, आमच्या कंपनीमध्ये 50 वर्षाचा रिचार्ज अवेलेबल नाही आहे. आवाज खूप छान आहे तुमचा. आमच्या कंपनीमध्ये ऑफिस गर्लची वेकेन्सी खाली आहे. तुम्ही जॉब करसान का? सर, मी इथं बोलू शकत नाही तुमच्यासोबत. मी तुम्हाला संध्याकाळी 5च्या नंतर कॉल करते. काय म्हणाली? 5 वाजेला कॉल करते? 5 वाजेले का केव्हा पण कर बापा. चाल भाऊ, मोबाईल मध्ये रिचार्ज करणं पडेल, नाही तर इनकमिंग कॉल बंद होऊन जाईल. बोला मॅडम, बरोबर वेळेवर कॉल केला तुम्ही तर. हो बोला, तुम्ही काय म्हणत होते तेव्हा? अरे मॅडम, अशी फोनावर गोट थोडी होत. तुम्ही सांगा, तुम्ही राहायला कुठं आहे? मी पुणेला राहते. हो का? पुणेला तर मी पण असतो. हो का? मग या मला चाकणमध्ये भेटायला. बरं बरं, येतो. तुम्ही राहा भावांनो सिंगल. मी तर चालला कस्टमर केअर वालीला भेटायला. बोला सर, कोणची कंपनी आहे तुमची? रुका ना, सर्व सांगतो तुम्हाला. ओ चाय वाले, 2 चाय लेके आ रे. जी सर, लाता. मलाई मार के लाना, गिलास धो के लाना. जी सर, लाता. लाता लाता मत बोल तू, लाया लाया बोल. हाँ लाया. और सुन, हात धो के लाना. सांगा ना सर, कोणची कंपनी आहे तुमची? आपल्या कंपनीचं नाव आहे 2 हाताचे 4 हात करा, सुखी जीवन जगा. हे कंपनी कोणची आहे? ह्या कंपनीचं नाव ऐकलं नाही मी. ऐकलं पण नाही असणार, लय अलग कंपनी आहे. हे कंपनी फक्त मोठाल्या पैशवान लोकांकरता काम करते. नेमकी कशाची कंपनी पण मला काही कळलं नाही. 2 हाताचे 4 हात करणे. तुम्हाला कळलं की नाही अगोदर सांगा मला. 2 हाताचे 4 हात करणे म्हणजे लग्न लावून देणे का? हो, जेवढे पण मोठे लोक आहे ना त्याचं लग्न लावून देणे. 1-2 वर्ष झाला की त्याचा तलाक करून घेणे. लग्न लावून देणे तर ठीक आहे, पण परत तलाक करून घेणे हे काही कळलं नाही मला. अरे मॅडम, जेवढे बी पैशवान लोक आहे ना ते आईबाबाचं ऐकता नाही, मनानं लग्न करता. मग आपण त्याचं लग्न करायचं, 1-2 वर्ष राहू द्यायचं, परत तलाक करून घ्यायचं, परत लग्न लावून द्यायचं, परत तलाक करून घ्यायचं. म्हणजे साधारण भाषा म्हणे त्याच्या जवळचे जेवढे पैसे उपसातील तेवढे पैसे उपसून घ्यायचे. सॉरी सर, आपण अशा कंपनीमध्ये काम नाही करणार. आय रिअली सॉरी. अरे मॅडम, तुम्ही पेमेंट आहे का? तुम्हाला भरपूर पेमेंट देईन मी पण याच्यासाठी म्हणतोय. तुमचा आवाज खूप गोड आहे. नाही सर, तुम्ही किती पण पैसे दिले तर मी अशा कंपनीमध्ये काम करणार नाही. सॉरी सर. बरं मॅडम, जाऊ द्या. तुमची इच्छा नाही तर नाही, पण फ्रेंडशिप तर कराल ना माझ्यासोबत? अरे वा, नक्कीच. बरं, तुमचं नाव काय आहे? माझं नाव ऐकण्यासाठी 1 दाबा. बरं, नाव जाऊ द्या. तुमच्या गावाचं नाव सांगा. माझ्या गावाचं नाव ऐकण्यासाठी 2 दाबा. बरं, तुमची इंस्टाग्राम आयडी द्या ना. माझ्या इंस्टाग्राम आयडी साठी तुमच्या अकाउंट मध्ये पैसे नाहीये, अगोदर तुम्ही पैसे टाका. हो सर, काय झालं? हो सर, चहा तर घ्या. हो सर, कुठे चालले हो?